छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेणं बंद करा. मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या लहान लहान छोट्या गोष्टीही आपल्याला बराच त्रास देऊन जातात आणि याची आपल्याला जाणीवही होत नाही. आपला सहकारी वेळेवर आला नाही, रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली, बायकांचं तर काही विचारूच नका, दूध उतू गेलं, उठायला लेट झालं, मोबाईलची बॅटरी अचानक संपली, या ना त्या अशा अनेक किरकोळ गोष्टींवर आपण इतके चिडतो की मग आपला संपूर्ण दिवस त्यामुळे खराब होतो. मनात राग साठून राहतो, आवाज चढतो, शब्द कठोर होतात आणि त्या एका क्षणासाठी आपण संपूर्ण दिवसाची मनःशांती गमावून बसतो. या छोट्या छोट्या संघर्षांमध्ये आपण स्वतःची इतकी मानसिक ऊर्जा खर्च करतो की जेव्हा आयुष्यात खरोखर मोठी अडचण येते तेव्हा तिच्याशी लढण्यासाठी आपल्या अंगात ताकदच उरलेली नसते. मग प्रश्न असा आहे की या छोट्या गोष्टी आपल्याला त्रास देण्यासाठीच निर्माण झालेल्या आहेत का? खरा आनंद हा मोठ्या गोष्टी मिळवण्यात नसून छोट्या गोष्टी सोडून देण्यात आहे. नीट विचार करा मित्रांनो, 99 वर्षांच्या करारावर आपण या जगात आलो आहोत. मग त्यातही सतत एवढं टेन्शन घेण्याची खरंच गरज आहे का? चला तर पाहूयात. 1. छोट्या छोट्या गोष्टींचं खरंच टेन्शन घेऊ नका. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या बहुतांशी गोष्टी या खरं तर फारशा महत्त्वाच्या नसतात, पण आपण त्यांना अगदी जीवनमरणाचा प्रश्न बनवून ठेवतो. एखाद्या क्षुल्लक प्रसंगावर आपण इतका विचार करतो, इतकं चिडतो की त्या 2 सेकंदांच्या घटनेमुळे पुढचा अर्धा तास वाया जातो. रस्त्यावर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली, आपल्याला कट मारून पुढे गेलं की आपण लगेच संतापतो, हॉर्न वाजवतो, मनात शिव्या घालतो. तो माणूस पुढे निघून गेलेला असतो, पण आपण मात्र अजूनही मनात त्याच्याशी भांडतच असतो. अशा वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारायचा, आजपासून 1 वर्षानंतर ही गोष्ट मला आठवेल का? बहुतेक वेळा उत्तर नाही असंच असतं. मग जी गोष्ट पुढे आठवणारही नाही, तिला आज आपल्या शांतीवर अधिकार का गाजवू द्यायचा? एक खोल श्वास घ्या आणि द्या सोडून ती गोष्ट. तुमची मनःशांती कोणाच्याही चुकीपेक्षा जास्त मौल्यवान आहे. 2. नेहमी मीच बरोबर हा हट्ट सोडा. आपण अनेक वेळा फक्त हे सिद्ध करण्यासाठी भांडतो की आपणच बरोबर आहोत. थोडा विचार करून बघा, बऱ्याच वेळा वाद याच गोष्टींमुळे निर्माण होत असतात. ही आपल्या अहंकाराची भूक असते. आपल्याला वाटतं की आपण बरोबर ठरलो म्हणजे आपण वाद जिंकलो. पण अनेकदा या अशा जिंकण्यामुळे आपण जीवाभावाची नाती गमावून बसतो. आपल्या या अशा वागण्यामुळे घरात, नात्यात, मैत्रीत, कामाच्या ठिकाणी लहान लहान गोष्टी मोठ्या वादामध्ये बदलतात. एसीचं टेम्परेचर, टीव्हीचा आवाज, मोबाईल बघणे, एखादा निर्णय, अशा क्षुल्लक गोष्टींवरून मोठे वाद होतात. शेवटी एक जण गप्प बसतो, दुसऱ्याला वाटतं की मी जिंकलो, पण यामुळे घरातली शांतता मात्र हरवते. अशा वेळी स्वतःला विचारावं, मला खरंच वादात बरोबर ठरायचं आहे का, की मला शांत आणि आनंदी राहायचं आहे? कधीतरी समोरच्याला जिंकू देणं हे आपलंच जिंकणं असतं. थोडा कमीपणा घेणं हे स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा नक्कीच मोठं आहे. 3. स्वतःच्या अपूर्णतेलाही प्रेमाने स्वीकारा. मित्रांनो, आपण अशा एका जगात राहतो जिथे सगळं परिपूर्ण असण्याची अपेक्षा केली जाते. उत्तम पिळदार किंवा डौलदार शरीर, प्रगतीपथावर असलेलं करिअर, परिपूर्ण सुखी आयुष्य आणि आयुष्यभर त्या चौकटीत राहण्यासाठी आपण वेड्यासारखे धावत असतो. पण या परिपूर्णतेच्या मागे धावताना आपण जगणं मात्र विसरतो. लहान लहान गोष्टींमधला आनंद आपल्याला घेता येत नाही. थोडीशी गडबड, थोडीशी अस्ताव्यस्तता, थोड्याशा चुका, हा सगळा आयुष्याचा एक खूप नॅचरल भाग आहे. घर साफ केल्यानंतर लगेच काहीतरी सांडतं, मुलं गोंधळ घालतात, प्लॅन्स फसतात. यावर चिडण्याऐवजी हे जीवन आहे, ठीक आहे, झालं ते झालं असं म्हणत हे स्वीकारलं तर मन मोकळं राहतं. सगळं परफेक्टच पाहिजे हा हट्ट म्हणजे तणाव आणि अस्वस्थतेचं दुसरं नाव आहे. आपण आणि आपलं आयुष्य कधीच परिपूर्ण असणार नाही हे मान्य करा, म्हणजे डोक्यावरून खूप मोठा भार उतरल्यासारखं होईल. 4. वर्तमानात जगायला शिका. आपलं मन सतत भूतकाळात किंवा भविष्यकाळात फिरत असतं. झालेल्या चुका, येणाऱ्या चिंता, उद्याचे प्लॅन, या सगळ्यात आपण आत्ताचा हा क्षण गमावतो. लक्षात ठेवा, आनंद फक्त आत्ताच्या या क्षणातच असतो. जेवताना फक्त जेवा, चव अनुभवा. कोणासोबत असताना पूर्णपणे तिथेच उपस्थित राहा. पुढचं काम, उद्याची चिंता हे मनात ठेवूच नका. आयुष्य हे अशा हजारो वर्तमान क्षणांचं एकत्र येणं आहे. जो माणूस हे क्षण जगतो तोच खरं आयुष्य जगतो. 5. कोणत्या गोष्टीसाठी लढायचं आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे ओळखता आलं पाहिजे. आपल्या आयुष्यात रोज अनेक प्रसंग येतात.
जिथे आपल्याला काहीतरी बोलावंसं वाटतं, एखाद्याला उत्तर द्यावंसं वाटतं, एखाद्या चुकीवर बोट ठेवावंसं वाटतं. पण प्रत्येक वेळी बोलणं, प्रत्येक वेळी लढणं हे आवश्यकच असतं असं नाही. आपली मानसिक ऊर्जा ही फार मौल्यवान असते. जशी मोबाईलची बॅटरी लिमिटेड असते, तशीच आपल्या मनाची ताकदही लिमिटेड असते. ती ताकद आपण जर रोज छोट्या छोट्या वादांमध्ये खर्च करत राहिलो, तर जेव्हा खऱ्या आयुष्यात मोठी अडचण येईल, तेव्हा आपल्याकडे उभं राहण्याची शक्तीच उरणार नाही. प्रत्येक चुकीच्या माणसाला सुधारण्याची जबाबदारी आपली नाही. प्रत्येक गैरसमज दूर करण्याचं ओझंसुद्धा आपल्या डोक्यावर घेण्याची गरज नाही. काही वेळा शांत राहणं, दुर्लक्ष करणं, पुढे निघून जाणं हेच सर्वात शहाणपणाचं पाऊल असतं. कोणत्या गोष्टीसाठी लढायचं आणि कोणत्या सोडून द्यायच्या हे ओळखता आलं की आयुष्य खूप सोपं होतं. 6. बोर झालात? हरकत नाही, तेही स्वीकारा. आजच्या जगात माणसाला क्षणभरही रिकामं बसायची सवय उरलेली नाही. थोडासा वेळ मोकळा मिळाला की हात आपोआप मोबाईलकडे जातो. सतत काहीतरी पाहणं, ऐकणं, वाचणं, स्क्रोल करणं सुरू असतं. आपल्याला शांतता अस्वस्थ करते. पण हीच शांतता, हाच कंटाळा आपल्या मनासाठी अत्यंत आवश्यक असतो. ज्या क्षणी आपण काहीही करत नाही, त्या क्षणी आपलं मन स्वतःशी संवाद साधू लागतं. जुन्या आठवणी, नवीन कल्पना, दडलेले विचार वर येतात. सतत माहितीने भरलेलं मन विचार करायचंच विसरून जातं. काही वेळा काहीही न करता बसणं, खिडकीबाहेर पाहणं, आकाश न्याहाळणं, श्वासावर लक्ष देणं हे मनाला रिचार्ज करतं. अनेक चांगल्या कल्पना, महत्त्वाचे निर्णय, आयुष्य बदलणारे विचार हे अशाच शांत, कंटाळवाण्या वेळी जन्माला आलेले असतात. म्हणून कंटाळ्याला देखील पळवू नका. त्याला तुमच्या आयुष्यात थोडीशी जागा द्या. 7. जीवनात इतरांनाही हिरो होऊ द्या. आपण सगळेच आपल्या आयुष्याचे हिरो आहोत असं आपल्याला वाटतं. प्रत्येक गोष्टीचं श्रेय आपणच घ्यावं, प्रत्येक काम आपल्यामुळेच झालं असं दाखवावं, अशी आपली वृत्ती असते. पण सतत स्वतःला पुढे ढकलणारी आपली ही वृत्ती आपल्याला हळूहळू एकटं करते. इतरांचं कौतुक करणं, त्यांना श्रेय देणं, त्यांच्या कामाची दखल घेणं हे आपल्याला कमी करत नाही, उलट आपलं मोठेपण दाखवतं. इतरांचं कौतुक करणं, त्यांना श्रेय देणं, त्यांच्या कामाची दखल घेणं हे आपल्याला कमी करत नाही, उलट आपलं मोठेपण दाखवतं. जे लोक इतरांनाही पुढे आणतात त्यांच्यावर लोक विश्वास ठेवतात. नात्यामध्येही हेच लागू होतं. घरात, ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये एखाद्याला हिरो बनवू दिलं तर तो माणूस तुमच्याशी मनापासून जोडला जातो. सतत आपणच बरोबर, आपणच मोठे, आपणच सेंटरला असावे असे वागणे मन अस्वस्थ करते. कधीकधी थोडं मागे राहा, इतरांनाही थोडं चमकू द्या. त्या गोष्टीचाही आनंद घेता आला पाहिजे. 8. एका वेळी एकच काम करा. आज मल्टीटास्किंगला फार महत्त्व दिलं जातं. एकाच वेळी अनेक कामं करणं म्हणजे कार्यक्षमतेचं लक्षण आहे असा समज पसरलेला आहे. पण वास्तव असं आहे की आपलं मन एका वेळी फक्त एका गोष्टीवरच पूर्ण लक्ष केंद्रित करू शकते. जेव्हा आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करतो तेव्हा मन सतत एका कामातून दुसऱ्या कामात उड्या मारत राहते. यामुळे थकवा वाढतो, चुका होतात आणि समाधान मिळत नाही. काम करताना पूर्ण लक्ष एकाच कामावर दिलं तर ते काम कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने होतं. जेव्हा विश्रांती घ्यायची असेल तेव्हा तीही पूर्णपणे घ्यावी. अर्धवट लक्ष, अर्धवट काम यामुळे मनाची शांती हिरावून जाते. एका वेळी एकच काम करणे ही सवय लावली तर आयुष्य अधिक सोपं होतं. 9. तुमच्या अर्ध्या भरलेल्या कपाकडे पहा आणि म्हणा की तो अर्धा रिकामी नाही तर अर्धा भरलेला आहे. आपण कायम आपल्या आयुष्यात काय नाही याकडे पाहत राहतो. अजून पैसा, अजून सुविधा, अजून यश मिळालं की आपण आनंदी होऊ असं वाटतं. पण प्रत्यक्षात आपल्याकडे जे आहे त्याची किंमत आपण कधीच ओळखत नाही. श्वास चालू आहे, शरीर साथ देत आहे, माणसं जवळ आहेत, हे सगळं फार मोठं धन आहे. जेव्हा आपण या गोष्टी गृहीत धरतो, त्यांना किंमत देत नाही, तेव्हा असमाधान वाढतं. कृतज्ञता म्हणजे कमीमध्ये समाधान मानणे नव्हे, तर जे आहे त्याची जाणीव ठेवणे होय. रोज थोडा वेळ हे आठवा की माझ्याकडे काय आहे. मग बघा मन कसं शांत आणि समाधानी होतं. 10. दुसऱ्यांच्या मनाचा थांग घेत बसू नका. आपण खूप वेळा असा विचार करत बसतो की समोरचा माणूस काय विचार करत असेल. त्याच्या एका वागण्यावरून, बोलण्यावरून आपण एक मोठी कथा आपल्याच मनात तयार करतो. पण बहुतेक वेळा लोक आपल्याबद्दल तसा विचारच करत नसतात. ते त्यांच्या स्वतःच्या अडचणी, चिंता आणि आयुष्यात गुंतलेले असतात. उगाच वाटेल ते अंदाज बांधून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा सोडून देणे हे अधिक आरोग्यदायी असते. मनात नको ते विचार आणून त्रास करून घेणे ही स्वतःलाच शिक्षा करून घेण्यासारखी आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या विचारांचा सार असा आहे की आपलं आयुष्य अवघड,
त्रासदायक बनवणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी लवकरात लवकर ओळखून त्या हळूहळू सोडून द्यायला हव्यात. आपण ज्या गोष्टींना अतिमहत्त्व देतो, ज्या क्षणाक्षणाला आपला राग, ताण आणि चिंता वाढवतात, त्या बहुतेक वेळा आपल्या मनःशांतीपेक्षा महत्त्वाच्या नसतात. आयुष्य आपल्याला प्रत्येक दिवशी नवं आव्हान देत असतं, पण त्याचबरोबर शांत राहण्याची, समजूतदारपणे वागण्याची आणि प्रेमाने पुढे जाण्याची संधीही देत असतं. प्रश्न फक्त इतकाच असतो की आपण नेमका कोणता मार्ग निवडतो. जेव्हा आपण नेहमी बरोबर असण्याचा हट्ट सोडतो, तेव्हाच नाती टिकवू शकतो. जेव्हा आपण सगळं परफेक्ट हवं ही अपेक्षा कमी करतो, तेव्हा आपलं मन मोकळं होतं. जेव्हा आपण वर्तमानात जगायला शिकतो, तेव्हा आपल्याला छोट्या क्षणातही आनंद सापडतो. जीवनात शांतता स्वीकारली तर आयुष्याशी भांडण्याची गरजच उरत नाही. मित्रांनो, आयुष्य म्हणजे सतत जिंकण्याची शर्यत नाही, तर शांतपणे, प्रेमाने आणि अर्थपूर्ण रीतीने जगण्याची एक कला आहे. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील, तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.